गुड मॉर्निंग गाईज. लास्ट लेक्चरमध्ये आपण काय बघितलं? पोर्ट 1 ॲज अ सिम्पल आउटपुट पोर्ट, पोर्ट 2 ॲज अ सिम्पल इनपुट पोर्ट आणि पोर्ट 2 ॲज अ सिम्पल आउटपुट पोर्ट. तर आता बघूया पोर्ट 3 बद्दल. तर पोर्ट 3 इज अ मल्टीफंक्शनल पोर्ट. It can be used as a simple input output port. The port 3 pin have special functions. These functions of port pins are as follow. तर याच्यामध्ये बघा, तर जे पोर्ट 3 आहे तो काय, इट इज अ मल्टीफंक्शनल पोर्ट आहे आणि तो सिम्पल आय ओ पोर्ट, इनपुट आउटपुट पोर्ट म्हणून पण वापरला जातो. आणि काही ज्या पिन पोर्ट 3च्या ज्या आहेत तर काही स्पेशल फंक्शन आहेत की पिन्स, ते आपल्याला प्रत्येक पिनचं जे फंक्शन आहे, कारण ते मल्टीफंक्शन आहे, तर आपण ते बघूयात. ओके, तर बघूयात आता पिन नंबर आहे P3.0. तर त्याचं सिम्बॉल आहे, म्हणजे त्याला नाव दिलं RXT, राईट. आणि तो कुठं होतो, त्याचं स्पेशल फंक्शन रजिस्टर आहे, ते कुठं होतं, SBUF. आणि याचा जो सिग्निफिकन्स आहे, म्हणजे थोडक्यात त्याचं जे फंक्शन आहे तो काय, इट इज द रिसीव डेटा पिन फॉर सिरियल पोर्ट इन UART मोड, म्हणजे युनिव्हर्सल असिंक्रोनस रिसिव्हर ट्रान्समीटर. तर हे जे याच्यामध्ये रिसिव्हर RXT म्हणजे रिसिव्हर, तर याच्यासाठी जे रजिस्टर वापरला जातो, स्पेशल फंक्शन रजिस्टर, तो आहे SBUF. आणि याचं काय काम करतं, हे करतं, इट इज तो डेटा रिसीव करते ह्या पिनकडनं, कुठनं, सिरियल पोर्टवरनं आलेला, म्हणजे कोणत्या मोडमध्ये, UART म्हणजे युनिव्हर्सल असिंक्रोनस रिसिव्हर ट्रान्समीटर मोडमध्ये. ओके, नंतर आहे पोर्ट P3.1. नंतर तिथं आहे TXT, आणि हे पण इथं स्पेशल फंक्शन रजिस्टर कोणतं वापरलेलं आहे, SBUF. आणि इथं काय होतं, इट इज द ट्रान्समिट डेटा पिन फॉर सिरियल पोर्ट इन UART मोड. द क्लॉक आउटपुट इज इन द शिफ्ट रजिस्टर मोड. आता याच्यामध्ये काय होतं, हे जे TXD आहे तर ती ट्रान्समिट डेटा पिन आहे, आणि अगोदरची RXD होती तो रिसीव्ह डेटा पिन होती. म्हणजे केव्हा, कुठून, सिरियल पोर्टमध्ये हे ट्रान्समिट डेटा पिन वापरलं जातं, कशामध्ये, UART पोर्टमध्ये. ओके, आणि द क्लॉक आउटपुट इज इन द शिफ्ट रजिस्टर मोड. जर शिफ्ट रजिस्टर मोडमध्ये जर वापरत असेल तर ह्या ट्रान्समीटर जे ट्रान्समिट डेटा पिन आहे तर ते ॲज अ क्लॉक आउटपुट म्हणून काम करतं. ओके, नंतर P3.2. तर P3.2 काय, INT, तिथं सिम्बॉल आहे INT0, आणि इथं स्पेशल फंक्शन रजिस्टर वापरतात TCON1. तर याचं नाव आहे, इट इज ॲन एक्सटर्नल इंटरप्ट. इट इज अ लो लेवल ऑर फॉलिंग एज ट्रिगर्ड. आता हा इथं आहे INT0, हा आहे एक्सटर्नल इंटरप्ट, त्याच्यासाठी स्पेशल फंक्शन रजिस्टर वापरतात TCON1. आणि तो काय एक्सटर्नल इंटरप्ट आहे, आणि हा काय लो लेवल, एक तर लो लेवल किंवा असतो किंवा फॉलिंग एज ट्रिगर असतो. लो लेवल आणि फॉलिंग एज ट्रिगर, म्हणजे जे फॉलिंग एज आहे तर तेव्हा काय होतं, हे इंटरप्ट ट्रिगर होतं. ओके, नंतर आहे P3.3. तर त्याचं सिम्बॉल आहे INT1. तर त्याच्यासाठी स्पेशल फंक्शन रजिस्टर वापरतात TCON3. आणि हे पण काय, इट इज ॲन एक्सटर्नल इंटरप्ट. इट इज द लो लेवल ऑर फॉलिंग एज इंटरप्ट. आपण हा एक्सटर्नल इंटरप्ट आहे, आणि तो केव्हा ट्रिगर होतो, लो लेवलला किंवा काय फॉलिंग एज ट्रिगर, जेव्हा आपलं काय पल्स देतो तेव्हा त्याचं जे फॉलिंग एज आहे तेव्हा ट्रिगर होतं, म्हणजे 1 to 0 ट्रान्झिशन होतं. ओके, नंतर आहे P3.4. P3.4 जी पिन आहे ते कुठं, कशासाठी वापरतात, T0 सिम्बॉल आहे. नंतर स्पेशल फंक्शन रजिस्टर त्याच्यामध्ये वापरतात TMOD. तर त्याचा जो सिग्निफिकन्स तो काय हे असतो, एक्सटर्नल टायमर काउंटर 0 इनपुट पिन, म्हणजे टायमर काउंटर 0ची जी इनपुट पिन आहे ते आहे TMOD, ते T0साठी, राईट. नंतर पोर्ट P3.5 ते आहे T1, आणि त्याला पण स्पेशल फंक्शन रजिस्टर वापरतात, ते आहे TMODच. तर त्याच्यासाठी आहे एक्सटर्नल टायमर काउंटर 1 इनपुट पिन आहे, म्हणजे टायमर काउंटर पिनची ती
पिन नंबर म्हणजे काउंटर 1 टायमर काउंटर 1साठीची एक्सटर्नल टायमर काउंटर 1साठीची ती इनपुट पिन आहे. कोणती? P3.5. नंतर आहे P3.6 हे आहे WR आणि इथं स्पेशल फंक्शन रजिस्टर वापरलंच नाही, हा कंट्रोल सिग्नल आहे. तर हे काय? इट इज एक्सटर्नल मेमरी राईट पल्स, इट इज ॲन ॲक्टिव्ह लो पल्स. आता हे काय, आपल्याला जर एक्सटर्नल मेमरी राईट करायचं असेल तर त्याच्यासाठी हे कंट्रोल सिग्नल आहे, ते राईट पल्स इथं प्रोव्हाइड करतं. आणि इट इज काय, इथं कॉम्प्लिमेंट दिलं नाही, ते हे ॲक्टिव्ह लो पल्स आहे. याच्यावर जर कॉम्प्लिमेंट आलं तर हे काय होतं, एनेबल होते हे पिन. ओके. नंतर P3.7 तर RD. मग RD इथं पण काय स्पेशल फंक्शन रजिस्टर वापरलेलं नाहीत, कारण हा कंट्रोल सिग्नल आहे. तर इट इज ॲन एक्सटर्नल मेमरी रीड पल्स. मगाशीचा होता WR राईट पल्स होता, हा एक्सटर्नल मेमरी रीड पल्स आहे. म्हणजे वेन एवर डेटा फ्रॉम मेमरी इज रीड दिस पल्स इज ॲक्टिव्ह लो. म्हणजे जर मेमरीकडनं आपलं काय डेटा रीड करायचं असेल तर तेव्हा ह्या पिनला काय जो पल्स आहे तो ॲक्टिव्ह लो पल्स असली पाहिजे, म्हणजे लॉजिक 0 अप्लाय केलेला असला पाहिजे. ओके ते नंतरचं बघूया. नंतरचा जो ब्लॉक आहे त्याच्यासाठी जर फंक्शन बघूयात, 2 16-bit टायमर काउंटर, दॅट इज T0 आणि T1. याच्यामध्ये बघूया काय आहे. द मायक्रोकंट्रोलर 8051 has 2 16-bit timer counter register, namely timer 0 and timer 1. तर याच्यामध्ये जे आहे मायक्रोकंट्रोलरमध्ये 8051मध्ये 2 16-bit टायमर काउंटर आहेत. काय कोणकोणते? ते टायमर 0 म्हणजे त्याला बोलतात T0 आणि टायमर 1 त्याला बोलतात T1. ओके. Both these register can be configured independently to operate as a timer or even an counter. तर हे जे दोन्ही जे आहेत तर ते म्हणजे रजिस्टर आहे काउंटर टायमर काउंटरचे, तर ते इंडिपेंडेंटली ऑपरेट करता येतात. ॲज जेव्हा आपल्याला टायमर वापरायचं आहे तेव्हा किंवा काउंटर म्हणून वापरायचं तेव्हा, दोघं पण इंडिपेंडेंटली आपल्याला वापरता येतात. ओके. नंतर वेन यूज्ड ॲज द टायमर द रजिस्टर इज प्रोग्राम टू काउंट द इंटरनल क्लॉक पल्स. जर ह्याच्यासाठी काय टायमरसाठी रजिस्टर दिलं आहे, स्पेशल फंक्शन रजिस्टर कोणता आहे? तो T मोड आहे. ओके. जर तुम्हाला काय करायचं असेल, जर हा टायमर काउंटर आहे, जर टायमर म्हणून जर काय करायचं असेल, वापरायचं असेल, तर ते जे T मोड रजिस्टर आहे त्याच्यामध्ये प्रोग्राम करावं लागते. म्हणजे काय, म्हणजे कशासाठी? म्हणजे इंटरनल पल्स काउंट करण्यासाठी. ओके. नंतर द इंटरनल क्लॉक पल्स आर जनरेटेड फ्रॉम द कॉन्स्टंट क्लॉक जनरेटर. द काउंट लोडेड इन द रजिस्टर गिव्ह द कॉन्स्टंट टाईम. तर याच्यामध्ये काय करावं लागतं, जे इंटरनल क्लॉक पल्स जनरेट करते ते कोण जनरेट करतं? जे इंटरनल कॉन्स्टंट क्लॉक जनरेटर आहे तो जनरेट करतं. नंतर मग जी काउंट व्हॅल्यू आहे ती कशामध्ये? ते T मोड रजिस्टर जो आहे त्याच्यामध्ये काय करावं लागते, ती लोड केल्यानंतर तो म्हणजे लोडेड इन द रजिस्टर गिव्ह द कॉन्स्टंट टाईम. जर काउंट व्हॅल्यू आपण लोड केली रजिस्टरमध्ये, ते आपल्याला काय दाखवते? एकदम कॉन्स्टंट टाईम दाखवते. ओके. ते प्रॉपरला प्रत्येक पल्सला काउंटिंगला, राईट. नंतर द रजिस्टर इज इन्क्रिमेंटेड एव्हरी मशीन सायकल. ते रजिस्टर काय केलं जातं? प्रत्येक मशीन सायकलला एकने काय होतं? इन्क्रिमेंट होतं, राईट. नंतर 1 machine cycle consists of 12 oscillator periods and so the counting rate is 1/12 of the oscillator frequency. म्हणजे एक जी मशीन सायकल आहे तर त्याच्यामध्ये एक मशीन सायकलमध्ये किती? 12 ऑसिलेटर पिरियड असतात. म्हणजे 12 टाईम पिरियड असतात. कशाचे? ते पल्सचे ऑसिलेटर पिरियडचे. ओके. एक मशीन सायकलमध्ये. आणि मग त्याचा जो काउंटिंग रेट आहे म्हणून टायमर तो काय आहे? 1/12 ऑफ द ऑसिलेटर फ्रिक्वेन्सी.
ओके, म्हणजे एक मशीन सायकल होते तेव्हा ऑसिलेटरचे किती पिरियड होतात, ते 12 ऑसिलेटर पिरियड होतात. ओके, म्हणजे त्याची ऑसिलेटर फ्रिक्वेन्सी किती असते, मग काउंटिंग रेट किती असतं, काउंटिंग रेट असतं 1/12 ऑफ ऑसिलेटर फ्रिक्वेन्सी. ओके देन, नंतर बघूया जेव्हा यूज ॲज अ टायमर असतं तेव्हा. नंतर व्हेन यूज ॲज अ काउंटर द मायक्रो कंट्रोलर इज प्रोग्राम टू काउंट एक्सटर्नल पल्सेस. तर याच्यामध्ये बघा, जेव्हा काय होतं, ॲज अ टायमर म्हणून वापरतात तेव्हा इंटरनल कॉन्स्टंट क्लॉक पल्स वापरले जातं. त्याच्यामध्ये ते काय काउंट करतं, इंटरनल क्लॉक पल्स काउंट करतं. ओके, जेव्हा काउंटर म्हणून वापरतात तेव्हा काय करतं, ते एक्सटर्नल जे क्लॉक पल्स आहे ते काउंट करतं. एवढं लक्षात ठेवा. टायमर म्हणून काम करतं तेव्हा इंटरनल क्लॉक पल्स काउंट करतं, आणि काउंटर म्हणून काम करतं तेव्हा एक्सटर्नल क्लॉक पल्स काउंट करतं. ओके, तेव्हा काय केलं जातं, द रजिस्टर इज इन्क्रिमेंटेड इन रिस्पॉन्स टू द हाय टू लो ट्रान्झिशन. राईट, जे रजिस्टर काय होतं, इन्क्रिमेंट होतं रजिस्टरमध्ये, कोणतं टी मॉड. तर जेव्हा त्या पल्सचं जे ट्रान्झिशन हाय टू लो होतं, हाय टू लो ट्रान्झिशन होतं, तेव्हा काय होतं, रजिस्टरमधलं जे काउंट व्हॅल्यू आहे ते इन्क्रिमेंट होतं. नंतर हाय टू लो ट्रान्झिशन ऑफ द करस्पॉन्डिंग एक्सटर्नल इनपुट पिन T0. ओके, रजिस्टरमधलं जे काउंट व्हॅल्यू ते इन्क्रिमेंट होते किंवा ते हाय टू ट्रान्झिशन होतं, जे करस्पॉन्डिंग एक्सटर्नल इनपुट आहे जे पिन T0ला दिलेलं आहे आणि T1ला दिलेलं आहे तेव्हा. ओके, नंतर द एक्सटर्नल इनपुट डज नॉट हॅव अ कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी. जे एक्सटर्नल इनपुट आहे त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट नसते, अँड हेन्स इट इज नॉट यूज फॉर अ टायमिंग रेफरन्स. म्हणून काय, हे जे आहे टायमिंग रेफरन्ससाठी वापरल्या जात नाही. ओके, तर काय, द एक्सटर्नल इनपुट डज नॉट हॅव अ कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी, हॅन्स इट इज नॉट यूज फॉर अ टायमिंग रेफरन्स. तर एक्सटर्नल जी इनपुट आहे त्याची फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट नसते, म्हणून यात आपल्याला काय टायमिंग रेफरन्स म्हणून वापरता येत नाही. इन ऑर्डर टू रिकग्नाइज द हाय लो ट्रान्झिशन द मायक्रो कंट्रोलर रिक्वायर्स 2 मशीन सायकल. जेव्हा हाय टू लो ट्रान्झिशन होतं, ओके, एक्सटर्नल पल्सेसचं हाय टू लो ट्रान्झिशन होतं ते, तर काय, इन ऑर्डर टू रिकग्नाइज द हाय टू लो ट्रान्झिशन द मायक्रो कंट्रोलर रिक्वायर्स 2 मशीन सायकल. जेव्हा एक्सटर्नल पल्सेसचं हाय टू लो ट्रान्झिशन होतं तेव्हा मायक्रो कंट्रोलरला 2 मशीन सायकल लागतात. द काउंट रेट इज 1/24 ऑफ द ऑसिलेटर फ्रिक्वेन्सी. म्हणजे याचा अर्थ काय, जेव्हा 16 बिट टायमर काउंटर ॲज अ टायमर म्हणून काम करतं तेव्हा त्याचा जो काउंटिंग रेट असतो 1/12 ऑफ ऑसिलेटर फ्रिक्वेन्सी, आणि जेव्हा काउंटर म्हणून काम करतो तर त्याचा जो काउंटिंग रेट असतो ते 1/24 ऑफ ऑसिलेटर फ्रिक्वेन्सी असतो. ओके, एवढं लक्षात ठेवायचं. नंतर द काउंटर ॲक्शन इज कंट्रोल्ड बाय द बीट इन द टायमर मोड कंट्रोल रजिस्टर. जे काउंटर ॲक्शन आहे ते कोण कंट्रोल करतं, तर ते एक बीट कंट्रोल करतं. ते कुठं असतात बीट, ते काउंटर टायमर मोडमध्ये ते कंट्रोल रजिस्टरमध्ये असतात. ओके, टायमर मोडमध्ये कंट्रोल रजिस्टरमधले जे बीट आहे ते काउंटर ॲक्शन कंट्रोल करतात. नंतर बघूया आता, द काउंटर टायमर रजिस्टर आर डिवायडेड इन 2 8-bit रजिस्टर. जे काउंटर टायमर आहेत ना, तर काउंटर टायमर जे आहे तर त्याचे जे रजिस्टर आहे ते 8-bit रजिस्टरमध्ये डिवाईड झालेले आहेत. मग त्याला काय बोलतात, कॉल्ड टायमर लो म्हणजे TL0 अँड TL1, आणि टायमर हाय TH0 अँड TH1. ओके, नंतर आता हे ते टायमर काउंटरचे रजिस्टर 2 याच्यामध्ये 8-bitमध्ये डिवाईड झाले असतात. म्हणजे टायमर लोअरसाठी TL0 TL1 आणि टायमर हायसाठी TH0 TH1. नंतर
TL0 and TH0 combines form 16-bit timer, राईट. काय होतं काय TL0 आणि TH0 हे काय कंबाईन होऊन 16-bit टायमर तयार होतं. नंतर TL0 अँड TL1 फॉर्म्स 16-bit टायमर 1. म्हणजे आता याच्यामध्ये जे आहे ॲक्च्युली ते आहे TL0 TH0, राईट. तो काय कंबाईन होतं ते होऊन टायमर लोअर जो टायमर आहे तो फॉर्म होतो. आणि नंतर काय होतं नंतर होतं TL1 आणि TH1 हे 16-bit टायमर तयार होतं आणि त्याला बोलतात टायमर 1. तर टायमर काउंटर रेजिस्टर. ओके, कुठं टायमर काउंटर रेजिस्टरमध्ये. नंतर फंक्शन बघूया आपण त्याच्याचं. नंतर फंक्शन आहे स्पेशल फंक्शन रेजिस्टर्स. मग स्पेशल फंक्शन रेजिस्टरमध्ये काय असतं बघूयात. तर स्पेशल फंक्शन रेजिस्टर दॅट इज SFR. तर स्पेशल फंक्शन रेजिस्टर आर प्लेस इन द ॲड्रेस स्पेस immediately above the 128 bytes of RAM from the address 80H to FFH. आता हे जे स्पेशल फंक्शन रेजिस्टर आहे ते स्ट्रक्चर ऑफ इंटरनल रॅममध्ये कुठं त्याचा जो स्पेस आहे तो स्पेस कुठे आहे इमिडिएट म्हणजे 128 बाईट जो आहे इंटरनल रॅम त्याच्या वरचा जो सेक्शन आहे लगेच तर तिथं तो त्याचा ॲड्रेस सुरू होतो 80H पासनं FFH हे आहे. हे ॲड्रेस आहे SFR रेजिस्टरसाठी दॅट इज स्पेशल फंक्शन रेजिस्टरसाठी, राईट. ओके. नंतर द 8051 कंट्रोलर मायक्रो कंट्रोलर ऑपरेशन विच डझंट यूज द इंटरनल 128 बाईट रॅम. ओके. जेव्हा 8051मध्ये मायक्रो कंट्रोलरचे ऑपरेशन होतात तर त्याच्यामध्ये ते 128 बाईट रॅम वापरत नाहीत. आर ॲक्सेस बाय अ ग्रुप ऑफ स्पेशल इंटरनल रेजिस्टर्स कॉल्ड ॲज अ स्पेशल फंक्शन रेजिस्टर. तर त्याच्यामध्ये काय वापरतात तर त्याच्याऐवजी वापरतात काय म्हणून ग्रुप ऑफ स्पेशल इंटरनल रेजिस्टर म्हणून वापरतात. त्यालाच बोलतात स्पेशल फंक्शन रेजिस्टर. ओके. म्हणजे काय पुन्हा एकदा वाचतो. The 8051 microcontroller operations which doesn't use the internal 128 byte RAM are accessed by the group of special internal register are called as special function register. जेव्हा मायक्रो कंट्रोलर ऑपरेशनसाठी 128 बाईट इंटरनल रॅम वापरत नाही तेव्हा काय करतं म्हणजे जे इंटरनल स्पेसिफिक इंटरनल रेजिस्टर आहे ते ग्रुपच्या फॉर्ममध्ये वापरलं जातं. त्याला बोलतात स्पेशल फंक्शन रेजिस्टर दॅट इज SFRs. ओके. नंतर द SFRs मेमरी कन्सिस्ट ऑफ इम्पॉर्टंट रेजिस्टर्स लाईक काउंटर 8-bit register SFR memory consists of important register like accumulator, B register, interrupt control register, program status word, timer counter, power control, 4 IO ports and serial ports. Some of these registers are bit addressable while remaining is byte addressable. तर याच्यामध्ये जे स्पेशल फंक्शन मेमरी आहे ते त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट रजिस्टर कोणकोणते आहेत ॲक्युमुलेटर आहे, रजिस्टर बी आहे, इंटरप्ट कंट्रोल रजिस्टर आहे, प्रोग्राम स्टेटस वर्ड आहे, टायमर काउंटर आहे, पॉवर कंट्रोल आहे आणि 4 IO पोर्ट आणि सिरियल पोर्ट आहे. ओके. आणि याच्यापैकी जे रेजिस्टर आहेत काही रेजिस्टर हे बिट ॲड्रेसेबल आहे आणि बाकीचे काय आहेत बाकीचे बाईट ॲड्रेसेबल आहेत. बिट ॲड्रेसेबल म्हणजे फक्त एका बिटने त्याचा ॲड्रेस दिलेला असतो आणि बाईट ॲड्रेसेबल ग्रुप ऑफ 8 बिटने ॲड्रेस दिलेला असतो. ओके. नंतर बिट ॲड्रेसेबल कोणते असतात पोर्टचे जे प्रत्येक पिन आहे ते बिट ॲड्रेसेबल आहे. बाईट ॲड्रेसेबल एखादा जो रजिस्टर असतो स्पेशल फंक्शन जसं TMOD ते बाईट ॲड्रेसेबल. ओके. नंतर दॅट इज नंतर फॉलोइंग फिगर शोज द SFR स्ट्रक्चर. सम ऑफ द ॲड्रेसेस दॅट इज लोकेशन इन बिटवीन 80H and FFH are not used. The PC is not the part of the SFRs.
द पी सी डज नॉट हॅव अ इंटरनल रॅम ॲड्रेस. तर याच्यामध्ये जी आपण डायग्राम बघितली तिथं डायग्राम जी आहे इंटरनल स्ट्रक्चरची, तर याच्यामध्ये बघा हे जे स्पेशल फंक्शन रजिस्टर आहे त्याचं जे ॲड्रेस ॲक्सेस होतं ते 80H to FFH पर्यंत. ओके, तर 80H to FFH पर्यंत हे ॲड्रेस असतं कशासाठी? स्पेशल फंक्शन रजिस्टरसाठी. तो आहे स्पेशल फंक्शन रजिस्टरसाठी. ते स्ट्रक्चर आपण नंतर बघूयात. तर याच्यामध्ये जे आहे ते ॲड्रेस लोकेशन जे आहे SFRचं 80H to FFH पर्यंत आहे. ओके, आणि जो प्रोग्राम काउंटर आहे तो स्पेशल फंक्शन रजिस्टरचा पार्ट नाही आहे. म्हणजे प्रोग्राम काउंटर तो इंटरनल रॅममध्ये येत नाही. ओके, तर हे झालं फंक्शनिंग. तर इनफ फॉर टुडे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण इंटरप्ट्स काय असतं ते बघूयात, म्हणजे नेक्स्ट ब्लॉक. तर आज काय बघितलं आपण? आज बघितलं पोर्ट 3 आणि त्याचे मल्टीफंक्शन म्हणून वापरलं जातं ते बघितलं. नंतर 216 बिट टायमर काउंटरचं फंक्शनिंग बघितलं आणि स्पेशल फंक्शन रजिस्टरमध्ये माहिती घेतली. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात इंटरप्ट. तर याच्यामध्ये जर कोणाला काही क्युरी असेल तर तुम्ही नंतर विचारू शकता. ओके.